गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे आणि जे मोठमोठे गणेशोत्सव आहेत किंवा गणेश मंडळ आहेत ज्यांच्या त्यांचे आगमन सोहळे आतापासूनच सुरुवात झालेली आहे। मुंबईमधले देखील मोठमोठ्या मंडळांचे गणपतींचं आगमन हे सुरू झालेलं आहे। मी सध्या ठाण्यातल्या कोपरीमध्ये आहे आणि कोपरीचा महाराजा या गणपतीचं आगमन जे आहे ते या ठिकाणी सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। दख्खनचा राजा ज्योतिबा या ज्योतिबाच्या थीमवर आधारित या गणपतीची मूर्ती जी आहे ती बनवण्यात आलेली आहे। आपल्यासोबत कोपरीच्या काही महिला आहेत। ताई, किती वर्ष झाले हा गणेशोत्सव साजरा होतोय आणि काय नेमके यावर्षी आगळे वेगळे मंडळ आपलं करणार आहे? नमस्कार, माझं नाव सौ तेजल योगेश पांचाळ। कोपरीचा महाराजा हे या मंडळाचं 10वं वर्ष आहे। पूर्वी कोपरीचा महाराजा सिद्धार्थनगरचा महाराजा म्हणून ओळखला जायचं, पण या मंडळाची आणि या गणपतीची एवढी मोठी ख्याती आहे की मुंबईवरून लोक या गणपतीला बघायसाठी येतात। त्याच्यामुळे हा सिद्धार्थनगरचा महाराजा न राहता आपण कोपरीचा महाराजा म्हणून आपण हे केलंय। एकंदरीत पाहायचं झालं तर कोपरीच्या महाराजाचा म्हणजे ठाण्यातल्या पहिल्या गणपतीचा आगमन सोहळा जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळतो आणि पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून हा जो सोहळा आहे हा सोहळा आगमन सोहळा जो आहे तो सर्वच कोपरीकरांच्या माध्यमातून या ठिकाणी कोपरी विभागामध्ये होताना पाहायला मिळतोय। सर्वच महिला असतील त्याचप्रमाणे पुरुष असतील ते या कोपरीच्या महाराजाचं आगमन सोहळ्याला उपस्थित राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।